नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 19 जून 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहे, या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये आपण कवच प्रणाली, एनर्जी प्रोग्रेस रिपोर्ट 2024, जॉइंट कम्युनिक्यू ऑन अ पीस फ्रेमवर्क, डेड झोन, इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही पहिली न्यूज आहे ती आहे रेल्वे अपघाता संदर्भात, ती आहे कवच प्रणाली संदर्भात। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। महाराष्ट्रातील रेल्वे गाड्यांना कवच प्रणालीची प्रतीक्षा, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जे काही रेल्वे आणि रेल्वे अपघात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसत आहे। यातून प्रवासी आणि जी काही मालमत्ता आहे याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। यामुळेच अलीकडील काळामध्ये भारतीय रेल्वेने कवच प्रणाली जी की अपघाताला रोखण्यासाठी निर्माण केली आहे आणि तिचा वापर सुरू केला आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या तरी ज्या काही रेल्वे गाड्या कार्यरत आहेत त्या रेल्वे गाड्यामध्ये अजून तरी ती कवच प्रणाली मोठ्या प्रमाणावर लागू करण्यात आलेली नाहीये आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज असलेली आपल्याला दिसेल। काल परवाच वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एक रेल दुर्घटना झाली, ज्यामध्ये 15 प्रवाशांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मित्रांनो मृत्यू झाला आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी या न्यूज धरून जे काही प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। भारतीय रेल्वेमध्ये कवच प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? जी काही कवच प्रणाली भारतीय रेल्वेकडून वापरण्यात येत आहे तिचा मुख्य उद्देश तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे जी काही कवच प्रणाली भारतीय रेल्वेकडून वापरण्यात येत आहे तिचा मुख्य उद्देश म्हणजेच या ठिकाणी दोन रेल्वेमध्ये होणारी जी काही धडक आहे किंवा टक्कर आहे ती टाळणे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जी काही सुरक्षा आहे ती सुनिश्चित करणे, ती निश्चित करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी भारतीय रेल्वेमध्ये कवच प्रणाली वापरण्याचा आपल्याला दिसतो। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचे या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय क। पाहूया प्रश्न क्रमांक 2। कवच प्रणालीद्वारे संपर्क आणि नियंत्रणासाठी कोणते तंत्रज्ञान प्रामुख्याने वापरले जाते? म्हणजे कवच प्रणालीमध्ये कोणते तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे असे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो, जी काही कवच प्रणाली आहे त्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि संप्रेषण, ज्याला की आपण कम्युनिकेशन म्हणतो, याचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय क। रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि संप्रेषण या तंत्रज्ञानाचा कवच प्रणालीमध्ये भारतीय रेल्वेमध्ये वापर करण्यात आलेला आहे। पुढे जर आपण इन डिटेलमध्ये पाहितलं तर कवच प्रणाली ही आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टिकोनातून तिची स्टडी या ठिकाणी करणं गरजेचं आहे। कवच प्रणाली काय आहे? तर कवच प्रणाली ज्या काही रेल्वेची टक्कर होणार आहे ती टक्कर टाळण्यासाठी निर्माण करण्यात आलेली एक यंत्रणा आहे। म्हणजेच या ठिकाणी जो काही 2 किलोमीटरचा परिघ असेल या भागामध्ये दोन रेल्वे जर समोरासमोर आल्या तर या ठिकाणी कवच प्रणालीच्या माध्यमातून या ठिकाणी होणारा जो काही अपघात आहे तो टाळता येईल किंवा त्याची जी काही तीव्रता आहे ती तीव्रता या ठिकाणी आपण कमी करू शकतो आणि या उद्देशाने या ठिकाणी भारतीय रेल्वेकडून कवच प्रणालीचा विकास करण्यात आलेला आहे। मुख्य उद्देश तोच म्हणजे रेल्वेची जी काही टक्कर आहे ती रोखणे आणि त्या माध्यमातून प्रवाशांची जी काही सुरक्षा आहे त्यामध्ये वाढ करणे। या ठिकाणी कवच प्रणालीला दुसऱ्या नावाने ओळखले जाते, ते नाव आहे ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम, ATP, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही तंत्रज्ञानाचा आपण वापर केला आहे ते तंत्रज्ञान आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी अँड कम्युनिकेशन या तंत्रज्ञानाचा मित्रांनो या ठिकाणी वापर करण्यात आला आहे। आणि ते कार्य कसे करते? जर दोन रेल्वेमध्ये संभाव्य टक्कर होणार आहे असे आढळून आल्यास कवच प्रणालीच्या माध्यमातून त्या दोन्ही रेल्वेचे आपोआप ब्रेक लागतात। म्हणजे त्या ठिकाणी मॅन्युअली तुम्हाला ब्रेक प्रेस करण्याची आवश्यकता नाही, आपोआप कवच प्रणाली त्या प्रकारे त्या ठिकाणी ॲक्ट करेल। अशा प्रकारे ठिकाणी कवच प्रणाली कार्य करताना आपल्याला दिसते। त्याचबरोबर जर आपण पाहितलं विशेष बाब म्हणजे ट्रेन्स आणि ट्रॅकवर रिट्रोफिट केले जाऊ शकते। म्हणजे त्या माध्यमातून जी काही कवच प्रणाली आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी वापरात आणली जाऊ शकते। आणि विशेष म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये सर्वप्रथम जी काही कवच प्रणाली आहे
ती 2016 मध्ये वापरण्यात आली हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही कवच प्रणाली आहे ती कोणत्या उपक्रमाच्या अंतर्गत निर्माण करण्यात आली आहे, तर मेक इन इंडिया हा जो आपला इंडियाचा उपक्रम आहे या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी कवच प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे। आणि त्याचं जे काही डिझाइन आहे, त्याची जी काही निर्मिती आहे ती कोणाकडून करण्यात आली आहे, तर ती आहे रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन या संस्थेकडून तिची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी एनर्जी प्रोग्रेस रिपोर्ट 2024 संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ऊर्जा प्रगती अहवाल, ज्याला की या ठिकाणी आपण एनर्जी प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतो, 2024 बद्दल खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते पाहूया। आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, ज्याला की आपण इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशन किंवा ऑर्गनायझेशन आणि जागतिक बँकेद्वारे दरवर्षी हा अहवाल तयार केला जातो, अशा प्रकारचा पहिलं विधान या ठिकाणी आपल्यासमोर आहे। ताज्या अहवालानुसार वीज नसलेल्या लोकांची संख्या दशकभरात प्रथमच वाढलेली आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि जो काही विधान क्रमांक 3 आहे ते आहे, अहवालात असे म्हटले आहे की जागतिक विजेच्या वापरामध्ये अक्षय ऊर्जा म्हणजे काही सोलार एनर्जी आहे तिचा वाटा 28.2% इतका आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले विधाने आहेत यापैकी किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी जे काही विधान आहे त्यांची चर्चा करूया। या ठिकाणी जो काही एनर्जी प्रोग्रेस रिपोर्ट असतो तो या ठिकाणी इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशन कडून तो पब्लिश केला जातो, हे अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जागतिक बँकेकडून दरवर्षी हा अहवाल या ठिकाणी सादर केला जातो, म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशन आणि वर्ल्ड बँक यांच्या दोघांच्या संयुक्त कार्यातून या ठिकाणी एनर्जी प्रोग्रेस रिपोर्ट 2024 किंवा जो काही रिपोर्ट आहे तो पब्लिश केला जातो, म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। मागच्या दशकामध्ये प्रथमच जी काही वीज नसलेल्या लोकांची संख्या आहे त्यामध्ये वाढ झाली आहे, हेही विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आणि जी काही सोलार एनर्जी आहे तिचा जागतिक स्तरावर जो काही वाटा आहे तो 28.2% या ठिकाणी या रिपोर्टमध्ये सांगण्यात आला आहे, म्हणजे विधान क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी वरील जे काही 3 आपले विधान आहेत त्यापैकी तिन्ही विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय क, तिन्ही विधानं बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी एमपीएससी यूपीएससी यांना या ठिकाणी गृहीत धरून आपण घेतलेला आहे। सरळ प्रश्न पाहूया। जॉईंट कम्युनिटी ऑन अ पीस फ्रेमवर्क अलीकडेच बातम्यामध्ये पाहिले गेले, खालीलपैकी कोणत्या 2 देशाशी ते संबंधित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। मित्रांनो जागतिक स्तरावर रशिया युक्रेन इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहेत, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहेत। परंतु या ठिकाणी जे काय आपला प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आला आहे की अलीकडेच कोणत्या 2 देशांमध्ये जॉईंट कम्युनिटी ऑन अ पीस फ्रेमवर्क म्हणजे शांतता जी आहे ती कशा प्रकारे प्रस्थापित करता येईल या संदर्भात एक चर्चा चालू आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे, रशिया आणि जो काही युक्रेन देश आहे या 2 देशांमध्ये या ठिकाणी जॉईंट कम्युनिटी ऑन अ पीस फ्रेमवर्क या अंतर्गत पीस टॉक चालू आहे, म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी डेड झोन संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब डेड झोन। डेड झोन किंवा मृत्यू क्षेत्र कशाला म्हणतात असे या ठिकाणी आपल्याला खालच्या लाईनमध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो डेड झोन आपण कशाला म्हणतो, जे काही मराईन ॲक्वाकल्चर आहे किंवा मराईन जे काही प्रजाती आहे यांच्यामध्ये डेड झोन आपल्याला पाहायला दिसतो। मराईन म्हणजे जे समुद्राचा भाग आहे त्या भागामध्ये जर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक पाण्याचा भाग आहे आणि या भागामध्ये जर ऑक्सिजनचं जे काही प्रमाण आहे ते जर कमी झालं, परिणामी या ठिकाणी असणारी जे काही जीवजंतू आहेत यांचे जर मृत्यू होत असेल आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचे जीवजंतू आपल्याला दिसत नसतील तर त्या भागाला या ठिकाणी आपण डेड झोन असं म्हणतो। तर या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय बी, एन एरिया अ बॉडी ऑफ वॉटर विच लो ऑक्सिजन लेवल मेकिंग इट इनहॅबिटेबल फॉर द मोस्ट मराईन लाईफ। म्हणजे असा भाग ज्या ठिकाणी ऑक्सिजन हे पुरेशा प्रमाणात नाहीये, त्यामुळे या ठिकाणी जे काही मराईन लाईफ आहे ती इनहॅबिटेबल आहे, म्हणजे या ठिकाणी वास्तव्य करू शकत नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी इंडियन ओशन रिम संदर्भात आहे। सर या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ इंडियन ओशन रिम असोसिएशन
इज लोकेटेड, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जो काही मॉरिशस देश आहे, या मॉरिशस देशामध्ये या ठिकाणी इंडियन ओशन रिम असोसिएशनचे हेडक्वार्टर असलेले आपल्याला दिसते। आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की जी काही इंडियन ओशन रिम असोसिएशन आहे, या असोसिएशनची फॉर्मेशन किंवा स्थापना कोणत्या साली झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर अशा प्रकारे दिनांक 19 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। आणि विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF ही या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।